विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आज विशाळगड मुक्ती मोहिमेचं आयोजन केलेलं होतं। या मोहिमेला प्रतिसाद देत संभाजीराजेंसह हजारो शिवभक्त हे विशाळगडावरती पोहोचले। मात्र संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्याआधीच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून विशाळगडावरती दगडफेकीचा प्रयत्न झालेला आहे। शिवाय आक्रमक कार्यकर्त्यांनी पायथ्याला असलेल्या अतिक्रमणावरती स्वतःच हातोडा चालवलेला आहे। इथल्या अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी आज विशाळगडाला खरतर धडक दिली आणि त्यानंतर खरतर मोठ्या संख्येने त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते विशाळगडावरती दाखल झाले होते। खरतर संभाजीराजे छत्रपती विशाळगडावरती दाखल होण्यापूर्वीच मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे देखील काही शिवभक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहताय विशाळगडाच्या पायथ्याला असणारा हा सगळा परिसर आहे आणि या परिसराची केलेली ही सगळ्या तोडफोड आपण पाहताय। खरतर हे अतिक्रमण जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी आहे। त्या संदर्भातला वाद जो आहे तो अनेक दिवसांपासून आहे। मात्र या संदर्भात प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून चालढकल करत होतं आणि हाच धागा पकडत हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक शिवभक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी याच पायथ्याला असणाऱ्या अनेक अतिक्रमणांवरती खरतर स्वतःहूनच हातोडा या ठिकाणी चालवल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर अनेक अतिक्रमणं जी आहेत ती या ठिकाणी आहेत। जे काही अतिक्रमणांचा वाद जो आहे तो न्यायालयामध्ये देखील प्रलंबित आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी किल्ले विशाळगडाची एक कमान देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच असणारी ही अनेक छोटी मोठी दुकानं, काही जर पार्किंगसाठी करण्यात आलेली जागा देखील आपण पाहताय जी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि त्याचीच मोठ्या प्रमाणात जी आहे ती या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। स्वतः हातोडा जो आहे तो काही शिवभक्तांनी चालवल्याचं पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून खरतर या संदर्भातलाच निर्णय जो आहे तो शिवभक्त अपेक्षित करत होते, मात्र कुठल्याही पद्धतीनं प्रशासनाकडून या संदर्भातला निर्णय झाला नव्हता आणि त्यानंतर खरतर आपण बघताय पोलिसांनी सगळ्याच शिवभक्तांना या ठिकाणाहून पांगवलेलं आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, विशाळगड, कोल्हापूर। विशाळगडावरती आलेल्या काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याला असणाऱ्या काही घरांना लक्ष केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात घरांवरती दगडफेक करण्यात आली आणि घरांसमोरील अनेक वाहनांची तोडफोड सुद्धा यावेळेला झालेली आहे। काही ठिकाणी आग लागल्याच्या सुद्धा घटना घडल्यात। यातील अशाच एका घराला लागलेली आग अग्निशामक दलाने विझवली, याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो। विशाळगडावरील अतिक्रमण काढावं या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आज विशाळगड मुक्ती मोहिमेचं आयोजन केलेलं होतं। या मोहिमेला प्रतिसाद देत संभाजीराजेंच्या सोबत हजारो शिवभक्त हे विशाळगडावर पोहोचलेत। मात्र संभाजीराजे विशाळगडावरती पोहोचण्यापूर्वीच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून विशाळगडावरती दगडफेकीचा प्रयत्न झालेला आहे। शिवाय आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पायथ्याला असणाऱ्या अतिक्रमणावरती स्वतःच हातोडा चालवलेला आहे। विशाळगडाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आणि त्यावरती देखील कार्यकर्त्यांनी तोडफोड करत स्वतःच हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे असणाऱ्या अनेक दुकानांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी, पाहूया। मागील अनेक दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा जो आहे तो गाजत होता आणि त्यासाठीच खरतर संभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगड ही मोहीम हातात घेतली आणि त्यानंतर आज हजारो शिवभक्त जे आहेत ते संभाजीराजे यांच्या सोबतच खरतर विशाळगडावरती आज पोहोचले होते। जो शिवभक्तांचा आक्रोश जो तुम्ही पाहिला किंवा आपण सर्वांनी त्याचा अनुभवलं, त्याच्यामुळे त्यांना निर्णय हा घ्यावा लागला। मी तर त्यांना 1.5 वर्षापासून म्हणालो हे करा करा करा, पण तुम्ही करतच नव्हता। हे शेवटचा आठवडा सुद्धा मी त्यांना सांगत होतो की लोकांच्या शिवभक्तांचा फार आक्रोश आहे आणि तो जेन्युइन आक्रोश आहे। त्याच्यात त्यांचा प्रामाणिकपण होता की खऱ्या अर्थाने हा विशाळगड जो विशाल आहे आणि ह्या विशाळगडाने शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं होतं आणि हे सगळं असताना इतकं अतिक्रमण झालं होतं, इतकं गलिच्छ पद्धतीने, म्हणजे दुर्गंधी तर एक भाग आहे पण आपल्याला वाटायचंच नाही की हे हिल स्टेशन आहे की विशाळगड आहे आणि हे कुठल्याही शिवभक्ताला खपून घेणार नाही, कुठलाही शिवभक्त खपून घेणार नाही। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बैठकीला नेमकं त्या कोण होतं आणि एकत्रितच ते आश्वासन असणार आहे का उद्यापासून? हे मला त्याची डायरेक्ट कल्पना आहे का, मी ज्या ठिकाणी उभारलो होतो किंवा ज्या ठिकाणी होती तर मोबाईलची रेंज नव्हती, म्हणून जिल्हाधिकारी आणि संबंधित लोक
मुख्यमंत्र्यांची आणि त्या सगळ्या ज्या कमिटी जी मीटिंग चालू त्या सगळ्यांशी बोलत होते आणि जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला तो जिल्हाधिकाऱ्यांनी मला कळवलं आणि माझ्या माध्यमातून मग मी सगळ्या शिवभक्तांना कळवलं. तर आज शिवभक्त आपला ऐकून या ठिकाणून शांत पद्धतीनं चाललेले आहेत, तुमच्यासोबत माघारी चाललेले आहेत. मात्र उद्यापासून ही कारवाई नाही त्या ठिकाणी झाली, अतिक्रमण हटलं नाही तर पुढची भूमिका संभाजीराजेंची काय? गाठ शिवभक्तांशी. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.